कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील यांना तिकीट डावलल्यानंतर आपण पाहू शकता काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि काल काही कार्यकर्त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेले आहेत. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधत आहोत. मला सांगा, आपलं नाव सांगा आणि विशाल पाटील यांना डावलले काय भावना आहेत कार्यकर्ता म्हणून? माझं नाव सुभाष खोत, खजिनदार सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी, माजी सभापती मार्केट कमिटी सांगली. वसंतदादांच्या या जिल्ह्यामध्ये काँग्रेसवर अतिक्रमण करणारी माणसं आज आम्ही पाहतोय. वसंतदादांनी सगळ्या देशाला तिकीटं वाटली. आज समाजामध्ये आमची नाचक्की या जिल्हा प्रदेश काँग्रेस कमिटीने केलेली आहे. अरे दादानी सगळ्या देशाला तिकीटं वाटले आणि तुम्हाला साधं उमेदवारी मिळत नाही काँग्रेस कमिटीकडून, त्या काँग्रेसमध्ये कशाला राहिला आहे असे सामान्य माणसं आता विचारू लागलेत. कांदा विकणारा माणूस, बटाटे विकणारा माणूस तो म्हणतोय विशाल दादाशिवाय भाजप या जिल्ह्यात हरत नाही. तुम्ही काहीही करा पण विशाल दादाला उमेदवारी द्या. म्हणून आम्ही ठरवले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेची उमेदवारी ही विशाल दादांना दिली आणि म्हणून दादानी वसंतदादांच्या नंतर बंडखोरी करून इंग्रजांना पळवलं. आता या ठिकाणी जिल्ह्यात तुम्ही बंडखोर म्हणून या भाजपची हक्कलपट्टी करण्यात दादा सक्षम आहेत आणि म्हणून इथली जनतेची उमेदवारी ही विशालदादांना दिलेली आहे. अजून प्रदेश काँग्रेस कमिटीनं विचार करावा, महाविकास आघाडीनं अजून विचार करावा. अजून वेळ गेलेली नाही आणि तुम्ही जर ही वेळ घालवले तर तुम्हाला या जिल्ह्यात काँग्रेस खंदील लावून हुडकावं लागेल. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. विशाल पाटील किंवा दादा घराणं असेल यांच्याबद्दल काय राजकारण केलं जाते असं पण काल काही आरोप करत होते कार्यकर्ते. काय मत आहे? आम्ही कोणावर नावं ठेवणार नाही. आम्ही दादा घराण्यातले आहे. आम्ही मर्द आहे. काँग्रेसची निसंकोच सेवा केलेली आहे. त्या काँग्रेसवर आमचा अधिकार आहे. काँग्रेस आम्हालाच उमेदवारी दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही कुणाच्या नावानं बोंबलणार नाही. तो असं केला आणि तो तसं केला नाही. वसंतदादांचं रेकॉर्ड का डावललं जाते? ते विशाल दादांना डावललं का जातं? आता जर डावललं गेलं असेल आणि डावलणार असतील या पुढच्या काळामध्ये विशालदादा या जनतेचे उमेदवार म्हणून लोकसभेचा दरवाजा फोडल्याशिवाय इथले कार्यकर्ते शांत बसणार नाहीत आणि तो दरवाजा फोडून विशालदादाला त्या ठिकाणी आम्ही प्रवेश देऊ. आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते युवक आहेत. काय भावना आहेत? विशाल पाटील यांना तिकीट दिलं नाही, डावलले गेलेले आहे, काय भावना आहेत? पक्ष सांगा तुमचं. माझं नाव आशिष कोरे. मी पक्षाचा सांगली शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करतो. पक्षाचा हा निर्णय जो आहे तो दुर्दैवी स्वरूपाचा निर्णय आहे. त्यामुळं पक्षाचा हा निर्णय आम्हाला अद्यापही पचनी पडत नाही आहे. आमची पक्ष नेतृत्वाला पुन्हा एकदा पुनर्विचार करावी अशी विनंती आहे. सांगली जिल्ह्यातला काँग्रेसचा मतदार, काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता, काँग्रेसचा पदाधिकारी यांची अशी भावना आहे आता की आपण अपक्ष निवडणुकीला देखील सामोरं जायला काय हरकत नाही आणि अपक्ष निवडणूक लढवून सुद्धा परत आपण काँग्रेससोबत जाऊ आणि पक्ष नेतृत्वाला दाखवून देऊ की हा तुमचा निर्णय चुकीचा आहे. आणि पण विचार मात्र आम्ही काँग्रेसच्याच विचारानं काम करू, ह्यात आमचं काही दुमत नाही. का डावललं जात आहे विशाल पाटील यांना किंवा विश्वजित कदम असतील, आज मुंबई असेल, नागपूर असेल, दिल्ली असेल, एवढ्या सगळ्या फिरवून वाऱ्या झाल्यानंतर सुद्धा त्यांना तिकीट दिलं जात नाही? काय याच्या पाठीमागे राजकारण आहे असं वाटतं? याच्या मागं राजकारण म्हणजे काय? ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या विचाराचा मोठा वर्ग आहे. काँग्रेसचा विचार ह्या जिल्ह्यातनं कुठेतरी संपावा ह्याच्यासाठीच हे षडयंत्र अनेकांनी रचलेलं आहे. हा जिल्हा काँग्रेस मुक्त करण्याचा घाट आहे असं म्हणायचं आहे? हो, 100% हा जो घाट घातलेला आहे ह्याच्या मागं आमचेच काही हितशत्रू आहेत ह्याची आम्हाला जाणीव आहे. मित्रपक्ष आहेत काय? नाही, मी याबद्दल काय बोलणार नाही. जनतेला माहिती आहे सगळं. हितशत्रू नेमके कोण आहे ते सर्वश्रुत आहे.
पण आम्ही त्यामुळे विशेष बोलण्याची काय ह्याच्यावरती गरज नाही. पण त्यांच्या मी इच्छा पूर्ण करू होऊ देणार नाही. सांगली जिल्हा हा काँग्रेस मुक्त कदापिही होणार नाही. आपल्याबरोबर आणि कार्यकर्ते आहेत. काय भावना आहेत? विशाल पाटील यांना वारंवार डावललं जाते. 2019 असेल आणि आता 2024. दादाचं काम चांगलं असताना पण त्यांना डावललं जातं आहे. आता गेले काँग्रेस पक्षात 5 वर्षापासून पक्ष वाढीसाठी विश्वजित कदम साहेब असतील, विशालदादा असतील, वहिनी असतील, बाबा असतील, त्यांनी जे कुठला निर्णय घेतील, अपक्ष तर अपक्ष, आम्ही विशालदादासोबत आहे. विशाल पाटील जे निर्णय घेतील, वहिनी जे निर्णय घेतील ते कार्यकर्ते म्हणून तुम्हाला मान्य आहे? होय, मान्य आहे. नक्कीच आपल्याबरोबर आणखीन काही कार्यकर्ते आहेत. मला सांगा काय भूमिका आहेत? आज कार्यकर्त्यांनी बऱ्याच काल राजीनामा दिलेला आहे. अजूनही तुम्हाला काय वाटतं कार्यकर्ता म्हणून? मी शशिकांत दत्तात्रय नागे, मार्केट कमिटी संचालक सांगली. आज कालपासून जे महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचं तिकीट मित्रपक्ष शिवसेनेला गेल्यापासून काँग्रेस व सांगलीच्या जनतेने जो रोष निर्माण झाला आहे, या रोषातून 2 दिवसात लक्षात आलं की सर्वसाधारण 2 उमेदवारांना तिकीट देऊनसुद्धा पूर्ण जिल्ह्याची अपेक्षा आज विशालदादांच्या पाठीमागं आहे. भाजपला हरवायचं असेल तर विशालदादासारखं एक तरुण तडफदार नेतृत्व, सक्षम नेतृत्व, अशा बलाढ्य भाजपच्या सारख्या नेतृत्वाला हलवायला एक कार्यक्षम नेतृत्व आहे. हे सर्वसाधारण जनतेला, सांगली जिल्ह्यातल्या सर्व वर्गांना, तळागाळातील सर्व लोकांना ही माहिती झालेलं आहे. म्हणूनच आज ही तळमळ 2-3 दिवसापूर्वी, आज 1 महिनाभर चालला आहे की सर्वसामान्य लोकांचं एकच मत आहे की उमेदवार हा विशालदादा पाटील सांगली जिल्ह्यातून असावा. त्याचं कारणच असं आहे की हे भाजपमधला हा रोष जे गेलेले 10 वर्षे हे जे पश्चातापाचे आहेत, कारण विकासाच्या नावावर अनेक गाजरं चारली पण कुठली गोष्ट परिकष्टाला नेली नाही. आणि ह्योच रोष म्हणून जनतेनं विशालदादाच्या उमेदवारीकडे असा आस लावून बसलेले आहेत. आणि सर्वसामान्य जनतासुद्धा विशालदादा उमेदवार असावा, काँग्रेस पक्ष म्हणून, काँग्रेस कार्यकर्ता म्हणून विशालदादांनी उमेदवारी अर्ज भरावा, अशा अन्य सर्व सांगली जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचे आमचे संपर्क आलेले आहे. तरी विशालदादांनी अपक्ष अर्ज भरावा या लोकांची मागणी आहे. पण आमची एक पक्षाला विनंती आहे की अजूनही वेळ गेलेली नाही, वेळ सावरून आदरणीय विशालदादांना हे काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी आणि इथला भूतोना भविष्य इतिहास एक विक्रमी मताने विशालदादा दिलेल्या जातील, एवढे आम्ही सांगलीकर व सांगली जिल्ह्याच्या वतीने मी काँग्रेस कार्यकर्त्यांमधून बोलतो. काँग्रेस वरिष्ठांना काय तुम्ही आवाहन करताय शेवटचं? देशामध्ये लोकशाही विरोधी, RSS विरोधी असा हा लढा सर्वत्र छेडला गेलेला आहे. सांगली जिल्ह्यातले नेते डॉक्टर विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यावरती सुद्धा दडपशाहीचं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना सुद्धा ED वगैरे ह्याच्या मार्फत त्रास देण्याचा प्रयत्न झाला. तरी सुद्धा हे 2 नेते सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. याची कुठेतरी जाणीव पक्ष नेतृत्वाने ठेवायला हवी. आणि ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा विचार जिवंत ठेवण्यासाठी, RSSच्या विचाराला पराभूत करण्यासाठी सांगलीची जागा, लोकसभेची जागा परत एकदा काँग्रेस पक्षाकडे खेचून आणायला हवी. नक्कीच आपण पाहू शकता काँग्रेस जे वरिष्ठ पदाधिकारी असतील त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि विशाल पाटील यांना उमेदवारी पुन्हा द्यावी आणि लोकसभेला उमेदवार म्हणून उभा करावा असं सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे. अन्यथा वेगळा विचार केला जाईल असा इशाराही कार्यकर्ते झालेले हे कार्यकर्ते, आक्रमक कार्यकर्ते देत आहेत. कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.